नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण 18वा अध्याय बघतोय आणि 18व्या अध्यायाचे काही श्लोक आपले झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मानिकी, वेगिकी आणि लैंगिकी चिकित्सा असं बघितलं होतं की किती प्रमाणामध्ये, किती वेगांमध्ये आणि किती काय काय लक्षणं आल्यानंतर आपण समजू शकतो की आता हे जे वमन किंवा विरेचन झालेलं आहे तर ते किती प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जघन्य, मध्य आणि प्रवर म्हणजे कमी प्रमाणामध्ये, म्हणजे अवर शुद्धी, मध्य शुद्धी आणि प्रवर शुद्धी या 3 पद्धतीने आपण बघितलेलं होतं. याच्याच बरोबरीने पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटते की आपण पाठांतर स्पर्धा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी घेत असतो. सो त्याच्यासाठीचे जे अध्याय आहेत ते वाग्भटाचा सूत्रस्थानाचा 13वा अध्याय आणि कला शारीर सुश्रुताचा या पद्धतीने श्लोक आहेत. ऑलरेडी YouTube वरती अपलोड केलेले आहेत. सो तुम्ही ते ऐकून पाठ करायला सुरुवात करा आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी भाग घ्या. ओके, सो आपण आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. जगन्य मध्य प्रवरे तु वेगाश्चत्वार इष्टा वमने षडष्टौ दशैव ते द्वित्रिगुणा विरेके प्रस्थस्तथा द्विचतुर्गुणश्च पित्तावसानं वमनं विरेकात् अर्धं कफान्तैश्च विरेकमाहु द्वित्रांस विटकान पनीय वेगान नेयं विरेके वमने तु पीतम्. इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. अथैन वामितं भूय स्नेहस्वेदोपपादितं श्लेष्मकाले गते ज्ञात्वा कोष्ठं सम्यक् विरेचयत्. बहुपित्तो मृदुकोष्ठ क्षीरेणापि विरेच्यते प्रभूत मारुतः क्रूर कृच्छ्रात् क्षामादिकैरपि कषाय मधुरैः पित्ते विरेकः कटुकैः कफे स्निग्धोष्णालवणैर्वायौ अप्रवृत्तौ तु पाययेत्. उष्णाम्बु स्वेदयेत् अस्य पाणितापेन चोदरम् उत्थानेल्पे दिने तस्मिन् भुक्त्वा नेद्युः पुनः पिबेत्. इथेपर्यंत आपलं झालेलं होतं की स्नेहन स्वेदन देऊन पुन्हा नंतर विरेचन द्यायचं आणि विरेचन देत असताना जर का वेगांचं प्रवर्तन नाही झालं तर काय करावं. तर स्वेदयेत अस्य पाणितापेन च उदरम, पाणितापेन म्हणजे हस्तस्वेदाने उदराला स्वेदन द्यावं किंवा दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा एकदा औषध द्यावं. मग परत तिसऱ्या दिवशी मात्र कसं आहे की जर का नसेल झालेलं तर मग पाचन औषध देऊन जे विरेचन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येत असतात. याच्यानंतरचे श्लोक आहेत ना तर ते आता पुढे काय काय करायचं आहे ह्या दृष्टीने दिलेले आहेत. सो अदृढ स्नेहकोष्ठस्तु पिबेत ऊर्ध्वं दशाहतः भूयो अपि उपकृतः तनुः स्नेहस्वेदैर्विरेचनम. हा पण श्लोकाचं एक्सप्लेनेशन पण घेतलेलं होतं. अदृढ स्नेहकोष्ठस्तु म्हणजे ज्याच्यामध्ये स्नेह जो आहे तो अदृढ आहे किंवा व्यवस्थित पद्धतीने स्नेहन झालेलंच नाहीये. मग त्या ठिकाणी काय करायचं तर 10 दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा उपकृतः तनु म्हणजे पुन्हा एकदा स्नेहन स्वेदन देऊन मग विरेचन द्यावं. ह्याच्या पुढे आता यौगिकं सम्यगालोच्य स्मरण पूर्वमनुक्रमम् हृत्कुक्षी शुद्धिः अरुचिः उत्क्लेश श्लेष्म पित्तयोः कंडुर्विदाह पिटिका पीनसो वातविड्ग्रहः अयोग लक्षणम. आता आपण वमनाची अयोग लक्षणं, अतियोग लक्षणं आणि हीनयोग लक्षणं ही बघितलेली. आता या ठिकाणी अयोग लक्षणं सांगतात आणि ती विरेचनाची आहेत. यौगिकम सम्यक आलोच्य म्हणजे यौगिक वमन झाल्यानंतर, यौगिक म्हणजे योग्य पद्धतीनं आणि योग ज्याला आपण म्हणतो म्हणजे ज्याच्यामध्ये सम्यक योग झालेला आहे अशा वेळेला स्मरण पूर्वम अतिक्रमम असं जे काही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्वीप्रमाणे काय करावं तर जो काय संसर्जन क्रम आपण बघितला नव्हता त्याप्रमाणे करावं. आता ह्याच्या पुढचे जे ओळी आहेत ना हे अयोगाची लक्षणं सांगतात. हृत्कुक्षी शुद्धी ही अरुची उत्क्लेश श्लेष्म पित्तयोः. हृत्कुक्षी अशुद्धी ही असं म्हटलेलं आहे. हृदयाच्या ठिकाणी अशुद्धी म्हणजे छातीत गच्च बसल्यासारखं होतंय, कसं तरी होतंय, अनइझी होतंय. कुक्षीच्या ठिकाणी कसं तरी होतंय, अनइझी होतंय. हे जे आहेत ना ही अयोगाची लक्षण आहेत. अरुची हे सुद्धा अयोगाचं लक्षण आहे. त्याच्यानंतर अरुचीच्या बरोबर अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की उत्क्लेश श्लेष्म पित्तयोः. उत्क्लेश जर का होत असेल कफ आणि पित्ताचा
तर ते लक्षण जे आहे ना ते सुद्धा अयोगाचं लक्षण म्हणून समजावं. सो हृद कुक्षी अरुची. आपण बऱ्याच वेळेला बघतो की पेशंटला आपण ज्या ज्या वेळेला विरेचन देतो तर आपण काही गोष्टींचे अंदाज म्हणजे कोष्ठ कसं आहे किंवा त्याचं ज्ञान करून हे आपण दिलेलं असतं. पण हे दिल्यानंतर सुद्धा कधी कधी आपल्याला असं जाणवतं की नाही, पेशंट जो आहे ना तर त्याच्यामध्ये आता आपण सम्यक पद्धतीने सगळ्या गोष्टी करतोय तरी सुद्धा पेशंटचा आहार विहार काही वेळेला बदलत असतो. त्यांच्या कामाच्या वेळा किंवा त्यांच्या ऑफिसचे त्यांची प्रायोरिटीज असतील त्याच्यानुसार काही वेळेला वेळ नव्हता म्हणून आधीच खाऊन घेतलं वगैरे असं जर झालं तर स्नेहन व्यवस्थित होत नाही आणि मग विरेचनाचे सुद्धा योग किंवा सम्यक योग आपल्याला दिसत नाही. मग अशा वेळेला काय करावं, तर त्यामध्ये हे पुढे आपण अयोगाची लक्षणं वगैरे जी आहेत ती पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून हृद कुक्षी अरुची, हृद कुक्षी यांच्या ठिकाणी अनिजी होणं, अरुची होणं, कफपित्ताचा उत्क्लेश होणं ही जी लक्षणं आहेत ना तर ती अयोगाची लक्षणं म्हणून सांगतात. मग आपल्याला असं पेशंट सांगत असतो की नाही अनेझी होतंय, कसं तरी होतंय, त्याच्यानंतर जे लक्षण आलेलं आहे ना त्याच्यामध्ये कंडू विदाह पिटिका पीनसो वात विटग्रह. कंडू म्हणजे विरेचन झाल्यानंतर कंडू हे लक्षण उत्पन्न होतं. आतापर्यंत जी काही आपण दिलेली आहेत ना पंचकर्म किंवा विरेचन त्याच्यामध्ये बरेच पेशंटना म्हणजे वमनापेक्षा पण विरेचन जास्त सोपं देण्याच्या दृष्टीने असं वैद्यांना आहे असं एक मला वाटतं. पण काही पेशंट असतात की जे विशेष करून त्वचेचे असतात ना किंवा त्वचा रोगाचे पेशंट असतात, मग त्याच्यामध्ये काय होतं तर तिथे योग्य प्रमाणामध्ये जर का स्नेहन झालं नाही, योग्य प्रमाणामध्ये स्वेदन झालं नाही तर दोष जे आहेत ना तर ते चांगल्या पद्धतीने विरेचनातनं बाहेर पडत नाहीत किंवा पेशंटनी अपथ्य केलेलं असेल अशी पण कारणं त्याच्यामध्ये दिसतात. आणि मग आपल्याला काय दिसतं की कंडू हे लक्षण त्याच्यामध्ये येतं. म्हणजे कंडू हे लक्षण खरं तर त्वचा रोगाचं म्हणून येतं, पण विरेचनाचा अयोग म्हणून कंडू व्हायला लागला ना की पेशंट सांगतो नाही पूर्वीपेक्षा खाज वाढलेली आहे. सो ह्या पद्धतीची लक्षणं घेऊन सुद्धा पेशंट येत असतात. मग काय करावं हेही पुढे देतात. सो कंडू विदाह, विदाह म्हणजे दाह, जळजळ होणं. पेशंट सांगत असतो की नाही पोटात जळजळल्यासारखं होत आहे. आता इथे विशेष करून कसं आहे ना की उराच्या ठिकाणी दाह असं असण्यापेक्षा आपल्याला जास्ती करून कोष्ठाच्या ठिकाणी दाह हे लक्षण जास्ती प्रमाणामध्ये दिसतं. मग असं का बरं दिसतं की कोष्ठाच्या ठिकाणी दाह असं, तर कोष्ठाचा मध्ये आपण विरेचन करतोय सो कोष्ठाचा संबंध त्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये येतो आणि म्हणूनच कोष्ठाचा दाह ही गोष्ट ह्याच्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर कंडू विदाह पीटिका. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की जे पेशंट्स आहेत वेगवेगळे तर त्याच्यामध्ये विरेचन झाल्यानंतर पेशंट सांगतो की नाही पीटिकांची उत्पत्ती झालेली आहे असं म्हणून किंवा वेगवेगळ्या पीटिका पेशंट सांगायला लागतो. मग असं जर होत असेल ना तर त्याचं कारण काय हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं राहतं. आणि मग अशा जर का पीटिका असतील तर मग त्यावेळेला आपण ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की विरेचनाचा आपल्या अयोग तर नाहीये ना झालेला हे बघायला पाहिजे आणि त्या दृष्टीने विचार व्हायला हवा. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण बघतो की अयोग कंडू विदाह पीटिका. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अयोगामध्ये आलेली आहे ती म्हणजे पीनसो आणि वात विडग्रह. हा पीनस, आता पीनस हे लक्षण आहे ना ते खरं म्हणजे आपल्याला कशामध्ये दिसतं तर पीनस हे लक्षण आपल्याला गृहिणीच्या पेशंट्स मध्ये दिसत असतं किंवा पीनस हे लक्षण आपल्याला वेगवेगळे कफाच्या व्याधींमध्ये दिसत असतं. परंतु या ठिकाणी आता इथे विरेचनाचा अयोग म्हणत असताना इथे का आपल्याला पीनस दिसत असेल लक्षण याचा पण विचार आपण करायला हवा. मग आता हे पीनस जेव्हा म्हणतो तर हे गृहिणीच्या दृष्टीचं लक्षण म्हणून येतं आणि ज्या वेळेला विरेचनाचा अयोग झालेला आहे त्यावेळेला गृहिणी दृष्टी तर आपल्याला त्या त्या पेशंट्स मध्ये दिसत असते आणि म्हणून विशेष करून पीनस हे सुद्धा लक्षण आपल्याला पेशंट मध्ये दिसायला मिळतात. त्याच्यानंतर वात विडग्रह हा असं एक लक्षण आलेलं आहे. वात विडग्रह म्हणजे काय तर वाताचा आणि विट म्हणजे जे मल आहे तर त्याचा विग्रह म्हणजे त्या ठिकाणी विट ग्रह असं म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रह म्हणजे अर्थातच मोशनला न होणं या पद्धतीने ती लक्षणं आपल्याला दिसत असतात. आणि विनस हे लक्षण जे आहे ना ते सुद्धा आपण बघतो की जर का पुरुषाचा ग्रह किंवा पुरुषाचं अवधारण वेगाचं विधारण झालेलं असेल तरी सुद्धा पीनस हे लक्षण येतं. म्हणजेच काय की मल विबंध जास्त प्रमाणामध्ये होणं असं ज्या ज्या वेळेला होतं ना त्या त्या वेळेला आपल्याला हे लक्षात येतं की इथे हा वात विडग्रह आहे
आणि त्याच कारणामुळे अयोगाच्या कारणांमुळे ही गोष्ट घडलेली आहे. मग अयोग लक्षणम इथपर्यंत हा श्लोक होतो. सो या श्लोकाची सुरुवात हृत्कुक्षी शुद्धी अशुद्धी ही अरुची उत्क्लेशः श्लेष्मपित्तयोः कंडूर्विदाह पिटिका पीनसो वातविड्ग्रहाः अयोग लक्षणम. आता योगो वैपरीत्ये यथोदितात असं म्हटलेलं आहे. योगो म्हणजे काय, तर योग म्हणजे काय तर सम्यक योग. मग सम्यक योग असताना ह्याच्या विपरीत लक्षणं सगळी दिसतात. याच्या विपरीत लक्षणं असं म्हणत असताना हृत्कुक्षी अरुची हृत्कुक्षी अशुद्धी हे लक्षण अयोगाचं आहे. मग हृत्कुक्षी शुद्धी हे लक्षण योगाचं येईल. म्हणजे एकदम छान वाटतंय, हलकं वाटतंय, हृदयाच्या ठिकाणी विशुद्धी वाटते, हे लक्षणं पेशंट आपल्याला सांगत असतात. त्याच्यानंतर अरुची ह्याच्या विरुद्ध रुची हे लक्षण, म्हणजे इवन काहीही साधं गोष्ट खाल्ली तरी त्या पदार्थाची चव खूप चांगली लागते, हे अयोगाच्या विरुद्ध म्हणजे योगाच्या लक्षणांमध्ये येईल. त्याच्यानंतर श्लेष्म पित्तयोः उत्क्लेशः, तर कुठल्याही प्रकारच्या दोषांचा तिथे उत्क्लेश नसणं हे योगाच्या लक्षणांमध्ये येईल. कंडू विदाह हे नसणार आहेत, पिटिका नसणार आहेत, बरोबर, पीनस नसणार आहे, त्याच्यानंतर मलविबंध किंवा विडग्रह नसणार आहे. मग त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं मलनिस्सरण होणं हा भाग दिसणार आहे. सो ह्या सगळ्या लक्षणांवरनं आपण योग आणि अयोगाची लक्षणं जाणून घ्यायला पाहिजेत. मग आता ही लक्षणं जाणून घेत असताना अयोग समजा असेल तर मग आपण काय करायचं हा सुद्धा एक विचार यायला पाहिजे. अयोग समजा जर का आहे, आपण पेशंटला विरेचन दिलेलं आहे, कंडू आहे, पिटिका आहे, पीनस आहे, विडग्रह आहे, हृत्कुक्षी अशुद्धी आहे, असं सारखं आहे सगळं, तर आपण त्यामध्ये काय द्यायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं महत्वाचं राहतं ना ते म्हणजे पाचन आणि अनुलोमन या गोष्टी आपल्याला पेशंटला द्याव्या लागतात. मग पाचन आणि अनुलोमन हे करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अग्नितुंडी, चित्रकादिवटी किंवा आरोग्यवर्धिनी ही औषधं आपल्याला वापरता येत असतात. आता आरोग्यवर्धिनी म्हणत असताना त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग येतो की ते भेदन सुद्धा आहे आणि अनुलोमन ते वाताचं आणि मलाचं करणार आहे. म्हणून ज्या वेळेला विडग्रह आहे अशा कंडिशन्स मध्ये जर का आपण ह्या पेशंट्स मध्ये आरोग्यवर्धिनी थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्ये एकच सिंगल डोस 4 गोळ्यांचा वगैरे असं जर का दिलं गेलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्याचा परिणाम चांगला दिसतो. आणि मग ही जी लक्षणं असतात की ज्या कारणाने पेशंट्स मध्ये मलग्रहाची लक्षणं दिसतात ती हळूहळू कमी यायला लागतात आणि पाचन व्हायला लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला योगाची लक्षणं कोणती, सम्यक योगाची लक्षणं कोणती, अयोगाची लक्षणं कोणती, अतियोगाची लक्षणं कोणती, हे सगळं आपल्याला अध्यायामध्ये दिसतं. पण हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये त्याच्यावरची चिकित्सा कोणती हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं राहतं. सो अयोगाच्या चिकित्सेमध्ये प्रामुख्याने पाचन आणि अनुलोमन ही चिकित्सा आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. काही वेळेला विरेचन योग्य पद्धतीनं नाही झालं तर पेशंट्स मध्ये उदरशूल हे लक्षण पण मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतं. अशा वेळेला नॉर्मल जो आल्याचा रस असतो ना तो नाभी पुरणासाठी वापरला तरी सुद्धा उत्तम पद्धतीनं हे उदरशूल कमी येत असतं. त्याच्याच बरोबरीनं काही वेळेला उदरशूल असताना दीपयंत्र प्रेशर जे आपण करतो किंवा तांब्या लावणं पोटाला ह्या गोष्टींचा सुद्धा उपयोग होत असतो. सो ह्या दृष्टीने ह्या संपूर्ण विषयाकडे पाहायला हवं. त्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये एक मिनिट अयोग लक्षणम योगो वैपरीत्ये यथोदितात विट्पित्त कफवातेषु निःसृतेषु क्रमात् सर्वेत् निश्लेष्म पित्तमुदकं श्वेतं कृष्णं सुलोहितं मांसधावनतुल्यं वा मेदखण्डाभमेव वा गुदनिस्सरणं तृष्णा भ्रमो नेत्रप्रवेशनं भवन्ति अतिविरक्तस्य तथाति वमनामयाः भवन्ति अतिविरक्तस्य. आता ह्याच्यामध्ये अयोग लक्षणम त्याच्यानंतर योगो वैपरीत्ये यथोदितात इथेपर्यंत हा योगाचा श्लोक पूर्ण होतो. त्याच्यानंतर विट्पित्त कफवातेषु इथेपासून संपूर्ण जे सांगितलेत ना ते अतियोगाची लक्षणं सांगितलेत. आता या ठिकाणी आपण बघतो की अयोगाच्या लक्षणांपेक्षा सुद्धा अतियोगाची लक्षणं जी आहेत ना तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये सांगितले. याचं कारण हेच आहे की मल जो आहे ना तो सुद्धा शरीराचं धारण करण्यासाठी महत्वाचा आहे. ज्या वेळेला आपण राजयक्ष्माच्या बाबतीमध्ये विचार करतो तर त्यामध्ये बलम तस्य हि विड्बलम असं म्हटलेलं आहे. का तर सर्व धातुक्षयार्थस्य बलम तस्य हि विड्बलम, म्हणजे पुरुषाच्या धारणाच्या शक्तीमुळेच त्याचं शरीर जे आहे तर त्याचं धारण झालेलं आहे. अदरवाईज त्याचं शरीर पडायला वेळ लागणार नाही. मग अशा वेळेला
अशा पेशंट्स मध्ये पुरुषाचा शरीराला आधार आहे आणि इतरही वेळेला म्हणजे राजेश्वर नाही आहे तरी सुद्धा इतरही वेळेला पुरुष जे आहे या एव पुरुष धरा कला सा एव अस्थि धरा कला असं म्हटलेलं आहे बरोबर. आणि म्हणूनच अस्थि धरा कला जर शरीराचं धारण करते कारण अस्थिचं मुख्य कार्य धारण असं आहे बरोबर. सो जर अस्थीचं काम तिथे योग्य पद्धतीनं नसेल मग तर ते काम कोण उचलतंय तर पुरुष उचलतोय आणि म्हणून पुरुषाच्याकडे हे काम येतं धारणाचं ज्या वेळेला शरीराच्या धातूंमध्ये क्षय दिसतो त्यावेळेला. क्षय नाही आहे परंतु तरी सुद्धा जर हे पुरुष अतिरिक्त प्रमाणामध्ये बाहेर गेलं तर एक अवस्था खूप पटकन येत असते आणि म्हणूनच अतिसाराच्या पेशंट मध्ये सुद्धा आपण बघतो की चिकित्सा फार त्वरित करावी लागते विशेष करून लहान मुलं असताना किंवा वयोवृद्ध असताना. लहान मुलांमध्ये का तर असंजात सार धातू असं म्हटलेलं आहे त्यांचे धातू अजून सारत्वाला गेलेले नाहीयेत अशा वेळेला ह्या मलप्रवृत्ती जास्त होण्याकडे किंवा अतिसार झाल्यानंतर शरीराचं बल जे आहे ते पटकन कमी यायला लागतं. तसंच ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा वय जे आहे तर ते वाताच्या वयाकडे झुकलेलं आहे असं असताना सुद्धा ज्या वेळेला अतिसाराची चिकित्सा अतिसार होतो पेशंटला त्यावेळेला सुद्धा अत्येक चिकित्सा पटकन येते ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण डिहायड्रेशन म्हणतो. आणि मग डिहायड्रेशन झाल्यानंतर जप सगळ्या गोष्टी व्हॅल्यूज कमी येतात सोडियम लेवल वगैरे एकदम कमी यायला लागते हृदयाच्या ठिकाणी सुद्धा धडधडायला लागतं आणि मग हृदरोगासारखी आशंका घेतली जाते अशा सगळ्या गोष्टी होतात. मग हे सगळं बघत असताना आपल्याला अतिसार म्हणजे पुन्हा एकदा पुरुषाचं महत्व त्या ठिकाणी समजत असतं आणि म्हणूनच पुरुषाच्या संदर्भामध्ये हा भाग अतिसार किंवा अतिसाराप्रमाणे किंवा अतियोगाची लक्षणं असताना आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये ह्या अतियोगाच्या लक्षणांमध्ये कोणकोणती लक्षणं आलेली ती बघूयात आपण. विट पित्त कफ वातेषु निसृतेषु क्रमात सर्वेत. अतियोगाच्या लक्षणांमध्ये विट पित्त कफ आणि वात हे एकमेकांच्या उत्सर्ग झाल्यानंतर म्हणजे निसृत म्हणजे खूप वेगाने या पद्धतीनं क्रमात स्रवेत अशा पद्धतीने होतं. आणि निश्लेष्म पित्तम उदकम निश्लेष्म म्हणजे श्लेष्माच्या रहित असणारं पित्त उदकम म्हणजे पाण्यासारखं असं मलाच्या वाटे हे होतं आणि ते कसं तर श्वेतम कृष्णम किंवा सलोहितम. श्वेत वर्णाचं उदक पास व्हायला लागतं कृष्ण वर्णाचं उदक पास व्हायला लागतं किंवा सलोहित म्हणजे सरक्त मलप्रवृत्ती अशी सुद्धा लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि ह्याच्याही पुढे जाऊन काय होतं तर मांस धावन तुल्यम वा असं म्हटलंय. तर ह्या पुढे सुद्धा जर का अतिसार जो आहे सॉरी विरेचन जे आहे ते जर का थांबवता नाही आलं तर काय होतं तर मांस धावनाप्रमाणे श्रवण व्हायला लागतं. मांस धावन म्हणजे मांसाचं जे सार आहे किंवा मांसाचा क्वाथ केल्यानंतर जसं जल दिसतं त्या पद्धतीनं ते बाहेर पडायला लागतं. आणि त्याच्याही पुढे जर का हा अतियोग थांबला नाही तर मेदक खंडाभमेव वा खंडाभमेद म्हणजे मेदाचे तुकडे पडणं मोशनच्या वाटे अशी गोष्ट व्हायला लागते. तर एवढ्या मोठ्या पद्धतीनं किंवा एवढा हा अतियोगाच्या लक्षणांमध्ये खूप ज्याला आपण अत्येक अवस्था आणणाऱ्या लक्षणं म्हणून तर तशी याच्यामध्ये दिसायला लागतात. गुद निस्सरण म्हणजे ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो ती सुद्धा गोष्ट ह्याच्यामध्ये दिसू शकते. याचं कारण काय आहे की धारणं हेच कार्य पुरुषाचं आणि हेच कार्य अस्थिचं निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी ते अवयव धारण करण्याचं जे कार्य आहे अस्थिचं ते सुद्धा घडत नाही. आणि म्हणूनच मांसाच्या ठिकाणी असणारा जो अस्थि आहे सूक्ष्म स्वरूपामधला तो त्या अवयवांना तिथे तिथे धारण करत असतो बरोबर. आणि म्हणूनच रेक्टम जे आहे तर ते आतमध्ये म्हणजे गुदवलींच्या आतमध्ये असणं अपेक्षित आहे परंतु त्या ठिकाणचा मांस काय होतो विस्विषित होतो किंवा लुजन होतो का तसा होतो तर त्याची धारण शक्ती कमी पडली म्हणून. आणि ती धारण शक्ती कमी पडल्यामुळे काय होतं तर निस्सरण म्हणजे गुद निस्सरण म्हणजे गुदाचा स्राव व्हायला लागतो याचाच अर्थ रेक्टल प्रोलॅप्स व्हायला लागतो गुद निस्सरणम. मग हे झाल्यानंतरचं लक्षण अर्थातच क्लेद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपधातू उदक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडल्यामुळं काय होणार आहे तर तृष्णा हे लक्षण येणार आहे आणि मग खूप जास्ती तहान लागायला लागते. इव्हन तुम्ही मॉडर्न सायन्सच्या जरी टेक्स्टमध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये डिहायड्रेशनच्या सायन्समध्ये सगळ्यात पहिलं थर्स्ट हे साईन येतं
त्याच्या पुढे भ्रमो नेत्र प्रवेशनम, भ्रम चक्कर यायला लागते त्या ठिकाणी. आणि नेत्र प्रवेशनम म्हणजे काय, नेत्र प्रवेशन म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा तम प्रवेश असं ज्याला आपण म्हणतो की अंधारात जातोय असं वाटायला लागतं. पेशंट सांगतो स्पेसिफिक की नाही आता डोळ्यासमोर अंधारी येतं तर सहनच होत नाहीये. मग विरेचन कुठे थांबवायचंय आपल्याला हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणूनच अतियोगाची लक्षणं समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. भवंती अतिविरक्तस्य तथाती वमनामयाः, अतिविरेचन झाल्यानंतर अशी अशी सगळी लक्षणं दिसतात की जी आता आपण बघितली. त्याच्याच बरोबरीने अतिवमनामयाः म्हणजे वमन सुद्धा अति प्रमाणामध्ये झाल्यानंतर जी काही लक्षणं दिसतात ती सुद्धा विरेचन अति झाल्यानंतर ही लक्षणं दिसतात. आता वमनाच्या लक्षणांमध्ये आपण काय काय बघितलेलं होतं, तर फेन चंद्रक रक्तवत असं काहीतरी बघितलेलं होतं. आपण जस्ट वरती जाऊन बघूया. अतियोगे तु फेन चंद्रक रक्तवत वमितम क्षामता दाह कंठशोषस्तमो भ्रमः. इथे सुद्धा कंठशोष म्हणजे तहान आहे, तमो भ्रम हा तम प्रवेश आहे, भ्रम आहे. आणि काय होतं तर घोरा वायवामया मृत्यूर जीव शोणित निर्गमात, जीव शोणित बाहेर पडल्यामुळं काय होतं, घोर असे वायूचे वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी रोग बघायला मिळतात. घोरा वायवामया मृत्यू असं म्हटलेलं आहे. तर त्याचप्रमाणे विरेचनामध्ये सुद्धा आपण बघतोय की मेदक खंडाभमेव वा गुदनिस्सरणं तृष्णा भ्रमो नेत्र प्रवेशनम असं ज्या वेळेला विचार करतोय ना त्यावेळेला मांसधावन तुल्यम वा, मांसधावनाप्रमाणे किंवा मेदाच्या खंडाप्रमाणे असं जर का बाहेर पडायला लागलेलं आहे ना तर ते अतियोगाचंच लक्षण आहे. आणि हे जर बाहेर पडायला लागले, अपघात एवढा मोठ्या प्रमाणात बाहेर पडायला लागलाय तर भ्रम होणं, नेत्र प्रवेशन म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणं आणि त्याच्याच बरोबरीनं वायूचे वेगवेगळे रोग होणं ही सुद्धा महत्वाचा भाग त्यामध्ये दिसतो. परवाच्या एका ह्याच्यामध्ये विचारलेलं होतं कोणी की वमन देऊ नये असं ज्याच्यामध्ये अनर्ह आलेलं आहे ना त्याच्यामध्ये वाताचा रोग किंवा वातव्याधींमध्ये वमन देऊ नये असं का म्हटलेलं आहे, तर वाताची गती विकृत असते आणि म्हणून विशेष करून वमन किंवा विरेचन देत असताना जर का वायू जागेवर नाहीये, प्राकृत अवस्थेमध्ये नाहीये तर त्यावेळेला हे अयोग किंवा अतियोग होण्याची शक्यता जास्ती असते. आणि म्हणून अशा ठिकाणी हे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणून वातव्याधी आलेलं आहे. आणि हे सगळं आपण जेव्हा जेव्हा बघतो तर मग इथे काय द्यायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपण जनरली आपल्या क्लिनिकमध्ये एक गोष्ट करत असतो की ज्या ज्या वेळेला विरेचन आपण देतो ना तर विरेचन झाल्यानंतर साधारणपणे 6-7 वेग आल्यानंतर पेशंटला आपण लगेचच सांगत असतो की लिंबू, साखर आणि पाणी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजेत. गरम पाण्याच्या सरबत करून घ्यायचं आणि त्या सरबतामध्ये घालण्यासाठी कामदुधा किंवा प्रवाळ पंचामृत अशा गोळ्या द्यायच्या. हे केल्यामुळे काय होतं तर अति काय म्हणतो अतियोगाकडे लक्षणं जी आहेत ती जात नाहीत. आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे आपण विरेचन द्रव्य जे दिलेलं असतं तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जयपाळ वापरले जातात. तर जयपाळाचा अँटीडोट जो आहे ना तो म्हणजे अम्लत्व आहे किंवा लिंबू रस आहे. तर लिंबू रस जर का पोटात जायला लागला ना तर जयपाळाचं काम आहे ते हळूहळू स्लो डाऊन व्हायला लागतं. म्हणजे आपल्याला अपेक्षित असे म्हणजे 10 वेग येऊन गेलेत, 12 वेग येऊन गेलेत किंवा 16 वेग येऊन गेलेत. पेशंटच्या अर्थात दोष, देश, बल, काल ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ठरवायचं की किती वेग येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि तेवढे वेग येऊन गेल्यानंतर मग पेशंटला आपण सांगायचं की हळूहळू थोडं थोडं सरबत घ्यायला सुरुवात करा. म्हणजे मग काय होतं ना की शरीरामध्ये गेलेलं जे जयपाळ आहे की ज्या दृष्टीने आपण औषधं दिलेली आहेत तर त्या जयपाळाचं जे तीव्रत्व आहे ना ते कमी व्हायला लागतं. कारण जयपाळाचा अँटीडोट हा लिंबूचा रस आहे म्हणून. मग ते पोटात जायला लागल्यानंतर त्याच्या बरोबरीने कामदुधा किंवा प्रवाळ पंचामृत हे जर का दिलेलं असेल तर ते शरीराचं धारण करण्यासाठी म्हणून काम करत असतात. कारण की कामदुधेमध्ये सुद्धा गैरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रवाळ पंचामृत मध्ये सुद्धा आपण बघतो की प्रवाळ, मुक्ता, फल, शंखशुक्ती, कपर्दिका नामचे समांश भागम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते सुद्धा काय आहे तर पृथ्वी महाभूत आहे. सो ते शरीरामध्ये गेल्यामुळं शरीरातलं जे पृथ्वी महाभूत आहे त्याची विकृती होत नाही. त्यामुळे पुरुष धराकलेची पर्यायाने अस्थि धराकलेची विकृती होत नाही. आणि तसं न झाल्यामुळं अतियोगाच्या लक्षणांकडे पेशंट जात नाही. आणि म्हणूनच या पद्धतीनं जर का आपण सरबत लगेचच पेशंटला वेग चालू झाल्यानंतर थोड्या वेळाने हे जर का आपण सरबत चालू केलं तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो आणि अतियोगाकडे पेशंट वळतो असं होत नाही. सो ह्या दृष्टीनं तुम्ही नक्की तुमच्याही पेशंट्स वरती करून बघा. अर्थातच हे काही प्रिस्क्रिप्शन नाही आहे
की प्रत्येक पेशंट वरती करा. ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या पेशंट साठी किंवा पेशंट नुसार म्हणून हे सांगितलेलं आहे. ओके, सो हा आपण इकडे आलेलो होतो. निश्लेष्मपित्तमोदकं श्वेतं कृष्णं सुलोहितं मांसधावन तुल्यं वा मेदखण्डाभमेव वा गुदनिस्सरणं तृष्णा भ्रमो नेत्रप्रवेशनं भवन्ति अतिविरिक्तस्य तथाति वमनामयाः. आता इथपर्यंत हे अयोगाची लक्षणं सांगितली, अतियोगाची लक्षणं सांगितली. मग पुढे काय आहे तर सम्यक विरेचन झाल्यानंतर काय करावं. सम्यक विरिक्तमेनंच वमनोक्तेन योजयेत् धूमवर्जेन विधिना ततो वमितवानिव. सम्यक विरिक्तमेनंच वमनोक्तेन योजयेत. वमन उक्तेन योजयेत म्हणजे वमन झाल्यानंतर जी योजना करायची तीच सम्यक विरेचन झाल्यानंतर योजना करावी. असं का करावं तर जो संसर्जन क्रम आहे ना तो संपूर्ण ह्यामध्ये वमनाप्रमाणेच वापरायचा आहे. परंतु धूमवर्जेन विधिना आता आपण बघितलेलं होतं की वमन झाल्यानंतर धूमपान द्यावं का तर शेषदोष निर्हरणासाठी. मग वमनामध्ये शेषदोष कुठले असतात तर क्लेद सदृश किंवा कफ सदृश असे शेषदोष आहेत. परंतु या ठिकाणी मात्र कसं आहे ना की पित्तांत म्हणजे विरेचन हे पित्तासाठी विशेष करून केलं जातं आणि पित्त जे आहे ना ते विकृत होतं धूमामुळं. तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल धूर जो आहे ना तर त्यांनी पित्त विकृती निर्माण होते किंवा पित्तवर्धन होतं आणि मग पुन्हा हा विरेचनाचे वेग वाढतील. म्हणून धूमवर्जेन विधिना ततो वमितवानिव. वमन दिल्यानंतर जी पूर्ण संसर्जन क्रम किंवा जो संपूर्ण उपक्रम करायला सांगितलेला आहे म्हणजे पूर्ण दिवसभर गरम पाणी पिणं, दिवसा झोपायचं नाही तरी सुद्धा खूप आयासजनन काम करायचे नाहीत. त्याच्यानंतर हलका आहार आपल्याला ठेवायचा आहे. संपूर्ण 8 ते 10 दिवसांच्या कालामध्ये मिष्टान्न किंवा मिठाईचे पदार्थ कुठलेही घ्यायचे नाहीत. हा सगळा अनुक्रम जो आहे ना तो वमनाप्रमाणेच ठेवायचा आहे. एक फक्त फरक इथे असा आहे की धूमवर्जेन विधिना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग धूम का नाही द्यायचा तर धूम जो आहे तर तो पित्त वाढवणार आहे. विरेचन आपण पित्तासाठी देतोय आणि पित्ताचं विरेचन झाल्यानंतर लगेचच धूमपान दिलं तर पित्त विकृती उत्पन्न होतील आणि म्हणून ते धूमवर्जेन विधिना ततो वमितवानिव. ओके, याच्यानंतर जाऊयात आपण भवन्त्यति विरिक्तस्य तथाति वमनामयाः सम्यक विरिक्तमेनेंच वमनोक्तेन योजने धूमवर्जेन विधिना ततो वमितवानिव. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये क्रमेण अन्नानि भुंजानो भजे प्रकृती भोजनम. क्रमेण अन्नानि भुंजानः. क्रमेण अन्नानि भुंजानः म्हणजे काय क्रमाक्रमाने अन्न घेणाऱ्यांनी काय करावं तर भजेत प्रकृती भोजनम. भजेत प्रकृती म्हणजे जे तुम्हाला नेहमीच सवयीचं आहे. प्रकृती भोजन याचा अर्थ स्टॅपल फूड आजच्या भाषेत जर का आपण बघायला गेलं तर म्हणजेच काय तर जे प्रकृतीनुसार तुम्हाला जे आवडतं त्याच्यानुसार किंवा तुमच्या जे सवयीच आहे त्याच्यानुसार हे भोजन घ्यायला पाहिजे. मग कसं तर क्रमेण अन्नानी भुंजान. क्रमेण अन्न म्हणजे कुठला तर मग जे आपण बघितलेलं होतं वमनाच्या नंतर की पेयाम विलेपी अकृतं कृतेंच युषम रसम त्रिनुभयम तथैकम क्रमेण सेवेत नरोन्न कालान अन्न कालान क्रमेण सेवेत नरहा. 3 अन्नकाल 2 अन्नकाल 1 अन्नकाल याप्रमाणे प्रवर शुद्धीसाठी मध्य शुद्धीसाठी आणि अवर शुद्धीसाठी सांगितलेलं आहे. तर त्याच प्रमाणामध्ये त्याच पद्धतीप्रमाणे क्रमाने हे अन्नकाल किंवा अन्नाचं सेवन करायचं. परंतु त्याच्यामध्ये एक फरक असा आहे की भजेत प्रकृती भोजनम असं म्हणलंय. तुम्हाला जे सवयीचं आहे ना ते घ्या, एकदम अचानक वेगळं असं काही नाही घ्यायचं. मग काही वेळेला असं असतं की ज्या वेळेला आपल्याला पेशंट म्हणतो की नाही हे काही माझ्या सवयीचं नाही किंवा आता मांसरस आलेला आहे त्याच्यात कृतम आणि अकृतम मांसरस. पण समजा हा जर का अकृत मांसरस आहे किंवा कृत मांसरस आहे मांसाची सवयच नाहीये पेशंटला समजा तर मग काय द्यायचं. मग त्या ठिकाणी मांसरस नाही द्यायचा आपल्याला. मग आपण काय देऊ शकतो तिथे तर मग त्या ठिकाणी उडदाची पेज आपण देऊ शकतो. ज्या वेळेला मांसाचा विचार आपण करतो का नाही तर त्यावेळेला मांसाचा विचार आपण ज्या वेळेला करतो ना तर त्यावेळेला महत्वाचा भाग असा येतो की तिथे जेव्हा जेव्हा मांसाचं अन्न होणार नाहीये त्यावेळेला तिथे उडीद आपण वापरू शकतो किंवा कोहळा आपण वापरू शकतो. या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानुसार मग उडदाची पेज
अकृत उडदाची पेज, पहिल्यांदा अकृत आणि मग कृत उडदाची पेज या पद्धतीने आपल्याला देता येत असतात. ओके. सो क्रमेण सेवेत नरोन्न काला असं म्हटलं. त्याच पद्धतीनं क्रमेण अन्नानि भुंजानो भजेत प्रकृती भोजनम मंदवन्यम असंशुद्धम अक्षामम दोष दुर्बलम अदृष्ट जीर्णलिंगंच लंघयेत पीत भेषजम. आता या ठिकाणी मंदवन्यम असंशुद्धम अक्षामम दोष दुर्बलम अदृष्ट जीर्णलिंगंच लंघयेत पीत भेषजम असं म्हटलेलं आहे. आता अदृष्ट ह्याचा अर्थ न पाहिलेले किंवा न दिसणारे या अर्थाने. तर ज्या ज्या वेळेला हे दोष जे काय म्हणू आपण ज्याला आम आहे किंवा शुद्धी उत्तम पद्धतीनं झालेली आहे, अक्षाम आहे म्हणजेच काय तर क्षाम असं म्हणत असताना त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा येतो की ज्या ज्या वेळेला अग्निमांद्य आहे, दोष आहेत, त्यांची अशक्तता आहेत, असे विकार आहेत, परंतु कृश नसणाऱ्यांना ओके काय करावं तर भजे अदृष्ट जीर्णलिंगांच्या लंघयेत पीत भेषजम. त्यांचं रेचन घेतलेलं आहे आणि तरी सुद्धा त्यांना जर का ते रेचन किंवा विरेचन लागू नाही पडलेलं आहे. पीत भेषज म्हणजे ज्यांनी विरेचन घेतलेलं आहे अशांना, आणि हे विरेचन न घेता सुद्धा अजीर्णाची लक्षणं आहेत असं जर असेल तर स्नेह स्वेदौषधो क्लेश संगैही इति न बाध्यते. मग या ठिकाणी काय करावं अशा वेळेला, म्हणजे आता आपण मगाशी बघितलं होतं की जर का आपण वमन दिलं तर मग काय करावं, मग विरेचन दिलं मग काय करावं. समजा विरेचन दिल्यानंतर ते विरेचन किंवा वेग आलेलेच नाहीयेत, मग अशा वेळेला आपण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा द्यावं, पण परत परत नाही देऊ शकत आहे ना. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे तर अदृष्ट जीर्णलिंगंच, जीर्णलिंग म्हणजे औषध पूर्ण जीर्ण झालेलं आहे असं दिसत नाहीये, तर मग काय करावं लंघयेत लंघन द्यावं आणि पीत भेषजम म्हणजे औषध देऊन त्याला लंघन द्यावं आणि स्नेह स्वेदौषधोत्क्लेश संगैही इति न बाध्यते. स्नेहन द्यावं, स्वेदन द्यावं असं केल्यामुळं काय होतं उत्क्लेश होत नाही आणि त्या औषधांचा संग किंवा औषध पोटात जरी थोडंफार प्रमाणामध्ये राहिलं असेल तरी त्याची बाधा होत नाही असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा श्लोक आपण वाचून थांबूया. संशोधनास्त्र विस्राव स्नेह योजन लंघनैहि यात्यग्निर्मंदतां तस्मात् क्रमं पेयादिमाचरेत् श्रुताल्पपित्तश्लेष्माणं मद्यपं वातपैत्तिकं पेयान्न पाये तेषां तर्पणादिक्रमोहितः अपक्वं वमनं दोषां पच्यमानं विरेचनं निर्हरेत् वमनस्यात पाकन्न प्रतिपालयेत. हे आपण नेक्स्ट टाइम बघूयात. तुमच्या जर का काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता आणि चॅट बॉक्स मध्ये युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये पण विचारू शकता. ओके. ह्याच्यामध्ये एक अशी शंका विचारलेली आहे की पेशंट आहे, विरेचन औषध दिलं, एक दिवस अभयामध्ये मोदक दिला आणि जर का ते त्यांनी विरेचन किंवा एकही वेग नाही आला तर दुसऱ्या दिवशी इच्छाभेदी असं वरचं औषध द्यावं का. कसं आहे की आपण एकतर प्रकृती बघून याप्रमाणे औषध ठरवलेली आहेत, कोष्ठ बघून औषध ठरवलेलं आहे. मग जर का तुम्हाला मध्य कोष्ठ वाटतंय आणि असं आहे म्हणून मग जर का आपण अभयादी मोदक असं ठरवलंय की इच्छाभेदी नाही द्यायची असं ठरवलंय, तर दुसऱ्या दिवशी इच्छाभेदी दिल्यानंतर पहिल्या आणि ते औषध असं मिळून काही वेळेला अतियोगाची लक्षणं येण्याची शक्यता असते. आणि म्हणून पहिल्यांदा जर तुम्हाला निदानानुसार किंवा तुमच्या कोष्ठाच्या निदानानुसार जर अभयादी मोदक योग्य असेल ना तर दुसऱ्या दिवशी पण अभयादी मोदकच वापरावा. थोडंसं प्रमाण किंवा त्याची जी मात्रा आहे ते पण वाढवू शकतो. असं केल्यामुळे काय होणार की अतियोग पण होणार नाही आणि विरेचन योग्य पद्धतीने लागू पडेल. ओके, ठीक आहे. ठीक आहे, थांबूयात आपण. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले तेथ माझे जीवरले पायी कपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे घळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला